नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 15 जानेवारी 2026 आपली ह्या वर्षाची 24वी सभा. आजच्या सभेत आपण संध्याकाळी 5 वाजताच भेटणार आहोत व मकर संक्रांतीचे निमित्त साधून पतंग उडवण्याचा आनंद घेणार आहोत. हा विशेष कार्यक्रम आयोजला आहे आपल्या क्लबमधील उत्साही कपल रोटेरियन महेंद्र शहा व ॲन कल्पना शहा यांनी त्यांच्या गच्चीवर. याचबरोबर आपण काही मजेदार गेम्स पण खेळणार आहोत. त्यानंतर होणारी खास फेलोशिप रोटेरियन महेंद्र आणि ॲन कल्पना यांनी स्पॉन्सर केलेली आहे. नमस्कार. नवीन वर्ष 2026 सर्वांना शुभेच्छा. 2026 या नवीन वर्षातील आपल्या रोटरीचा पहिला कार्यक्रम होता देवदत्त पाठक यांचा शाळेतील नाटकाचा तास. हा कार्यक्रम गुरुवारी 8 जानेवारी रोजी सायंकाळी सेवा सदन हॉलमध्ये झाला. सौ सुप्रियाताईंनी देवदत्त पाठक यांची ओळख करून दिली. नाट्य लेखक, नाट्य दिग्दर्शक, नाट्य परीक्षक आणि नाट्य समीक्षक अशा चतुरस्र देवदत्त पाठकांनी सर्व रोटरियनांची 1 तासाची वेगळी शाळा घेतली. रंगमंचीय खेळ या संकल्पनेचा अर्थ सांगून त्या माध्यमातून नाटकाच्या तासाची ओळख त्यांनी आपल्याला करून दिली. त्यासाठी सर्व सभासदांना त्यात सहभागी करून त्यांना विविध भूमिकांचा विचार करून त्याचे सादरीकरणही त्यांनी करून घेतले. या 1 तासात व्यक्तिमत्वाची ओळख, विचारशक्तीला चालना देऊन जाणीवपूर्वक कसं वागायचं याचं प्रात्यक्षिक पाठक यांनी करून घेतलं. या रंगमंचीय खेळांचे विविध शाळांमधील वयोगटातील मुलं, विशेष मुलं आणि विकलांग मुलं अशा अनेक प्रकारच्या विद्यार्थी वर्गांबरोबरचे अनुभव त्यांनी आपल्याला सांगितले. सर्वांनी उत्स्फूर्त भाग घेतल्याने या नाटकाच्या तासाला वेगळीच रंगत आली. तास कसा संपला हे समजलंच नाही. देवदत्त पाठक यांचे देवदत्त हंबर्डीकर यांनी सत्कार केला. तसेच त्यांचे सहकारी मिलिंद केळकर यांचा सत्कार अपर्णाताई यांनी केला. त्यानंतर सुग्रास भोजनाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला आणि सर्वजण आपापल्या घरी एका वेगळ्याच आनंदात घरी गेले. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड यांनी दिनांक 11 जानेवारी रोजी गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा आयोजित करण्याचे त्यांचे सलग 23वे वर्ष होते. या स्पर्धेमध्ये आपल्या क्लबमधील 3 गायकांनी भाग घेतला होता. पहिले स्पर्धक पास्ट प्रेसिडेंट रोटरियन रवींद्र आपटे यांचे हे स्पर्धेत भाग घ्यायचे सलग 3रे वर्ष. यावेळच्या सर्व गायकांमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ गायक होते रवींद्र आपटे. त्यांनी तू कटी बे तकदीर मुझे इतना बता दे हे हिंदी गाणे अत्यंत ताकदीने सुरेल आवाजात सादर केले. त्यानंतर पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन अलका यांनी लंबी जुदाई हे हिंदी गाणे सादर केले. अलका कुलकर्णी यांनी या स्पर्धेमध्ये सिनियर सिटीझन या वयोगटामध्ये 2य पारितोषिक पटकावले. त्यानंतर ॲन मंजिरी अन्नछत्रे यांनी या स्पर्धेत प्रथमच भाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनी सादर केलेले येणार नाथाता हे गाणे प्रेक्षकांची विशेष वाहवा मिळवून गेले. या सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे विशेष कौतुक व क्लबकडून त्यांचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. हाय फ्रेंड्स, जानेवारी महिना सुरू झाला की आपल्याला वेध लागतात ते लेडीज नाईटचे. यावर्षीचे आपले लेडीज नाईट 14 मार्च रोजी आहे. तर त्याच्यासाठीची आपण थीम अशी ठरवली आहे की आठवणींचा हिंदोळा. आपल्या आयुष्यात अनेक आठवणी आपल्याला असतात विविध प्रकारच्या. तर त्या सगळ्या आठवणींचा आपण एक मागोवा नाही म्हणता येणार, पण एक असा छानसा मेडली टाईप कार्यक्रम करणार आहोत. तर त्यासाठी ज्या ज्या कोणाला किंवा रादर मी म्हणेन की मॅक्झिमम लोकांनी आपल्या आपल्या कल्पना या आठवणींच्या संदर्भात, या विषयासंदर्भात काय करता येईल या कल्पना मधुरा जोशी किंवा चित्रा भावे या दोघींपैकी कोणाकडे तरी
20 जानेवारी 2026च्या आत पाठवा. आपल्या नावासकट आपल्याला काय करायचं आहे किंवा काय कन्सेप्ट आहे ती व्यवस्थितपणाने लिहून, म्हणजे ते स्किट आहे, ते गाणं आहे किंवा एखादा छोटासा प्रसंग आहे किंवा काही कथा असेल, कविता असेल, विनोदी काही असेल तर ते, आणि ते कोण करू शकेल, तुम्ही त्यातलं काय करणार आहात, किंवा तुम्ही स्वतः आयडिया जी पाठवली असेल त्याच्यात तुम्हाला काम करायचं नसेल पण दुसऱ्या कशात तरी करायचं असेल तर तेही प्लीज नमूद करा आणि तुमच्या विविध वैविध्यपूर्ण आयडियाज आमच्यापर्यंत पोहोचवा 20 जानेवारी 2026 पर्यंत. म्हणजे आपण ते नीटपणाने कंपाईल करू आणि आपला प्रोग्राम छानसा तयार करू. सो तुमची लेखणी उचला, तुमच्या प्रतिभेला चालना द्या आणि काम सुरू करा. याबाबत जर काही शंका असेल तर आपण डायरेक्टली मधुरा जोशी किंवा चित्रा भावे या दोघींपैकी कोणाही एकीला कधीही फोन करा किंवा मेसेज करून विचारा की नक्की काय आहे ते. पण कन्सेप्ट अशी आहे की आठवणींचा हिंदोळा, विविध प्रकारच्या आठवणी, फक्त बायकांच्याच आयुष्यातल्या असं नाही, पुरुषही सुद्धा याच्यामध्ये भाग घेऊ शकतात, त्याही त्यांच्या आठवणीही सांगू शकतात. आपण या सगळ्या गोष्टीचा समावेश करणार आहोत. लेडीज नाईट म्हणजे फक्त बायकांच्या रिलेटेड, स्त्रियांच्या रिलेटेडच कार्यक्रम आहे असं नाही आहे. तेव्हा सगळ्यांना वेलकम आहे. प्लीज प्लीज सगळ्या मोठ्या ह्याच्या संख्येने आमच्यापर्यंत आयडियाज पोहोचवा. थँक्यू सो मच. मित्र आणि मैत्रिणींनो, असे आहेत आपले पुढील 2 कार्यक्रम. पुढील गुरुवार तारीख 22 जानेवारी 2026 रोजी आपली सभा नेहमीच्या ठिकाणी म्हणजेच सेवा सदन हॉलमध्ये होणार नाही. त्याऐवजी आपण संध्याकाळी 7 वाजता रोटेरियन मोहनराव गुजराथी व ॲन नलिनीताई गुजराथी यांच्या निवासस्थानी म्हणजेच अद्वैत बंगला येथे भेटणार आहोत. ही मीटिंग मोहनराव व नलिनीताई यांनी त्यांच्या नातीच्या आगमनाप्रित्यर्थ आयोजित केली आहे. कार्यक्रम आहे नव्याने झालेल्या आपल्या मेंबर्सची आपण मुलाखतीद्वारे ओळख करून घेणार आहोत आणि क्लबचे हळदी कुंकूही त्याच दिवशी करणार आहोत. पुढील गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 ही सभा सेवा सदन हॉल येथे नेहमीप्रमाणे होईल. कार्यक्रम आहे सौंदर्य स्पर्धेत भाग घेतलेल्या अर्पिता नाईक यांची मुलाखत. आपल्या ब्युटी पेजंटच्या प्रवासाबद्दल त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. 20 जानेवारी रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट रवींद्र आपटे यांचा वाढदिवस. त्यांना क्लबकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 20 जानेवारी रोटेरियन राजन देशपांडे व ॲन रेखा देशपांडे यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या क्लबकडून भरभरून शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.